नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. न कर्मफलसंयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. जैसा का सर्वेश्वर पाहिजे तव निर्व्यापार. परितोची रची विस्तार त्रिभुवनाचा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. जो निष्काम कर्मयोगी आहे, अंतकरणाच्या शुद्धीसाठी तो आपल्या कायिक, मानसिक, बौद्धिक इंद्रियांच्याद्वारे घडणाऱ्या सगळ्या कर्माचं सम्यक अनुष्ठान करतो, आचरण करतो. पण ती कर्म करत असताना मी या कर्माचा कर्ता आहे असाही भाव ठेवत नाही, किंवा अमुक एका कर्मापासून मला हे फल मिळावं असा कर्मफलाचा आसक्तीचा भावही ठेवत नाही. जो या हातवटीने कर्माचरण करून कर्मफलाचा परित्याग करतो. निसर्गही आपल्याला हे शिकवतोय बघा. निसर्गामध्ये एखाद्या फळाच्या वृक्षाला किंवा फलवृक्षाला चांगल्या प्रकारची फळं लागतात. जोपर्यंत फळ लागत नाही तोपर्यंत तो वृक्ष त्या फळांचं संगोपन, पोषण, धारण सगळ्या प्रकारचं करतो. परंतु जेव्हा फलपरिपक्व होण्याचा काळ आला की तो वृक्ष त्या फळाला धरत नाही, तो बरोबर त्याला सोडून देतो. म्हणजे वृक्षाकडून सुद्धा हे आपल्याला शिकता येतं की एका विशिष्ट कालापर्यंत कर्माचरण करावं, पण फलाचा प्रसंग आला की निष्काम पद्धतीनं स्वार्थपरायण न होता ते टाकून द्यावं. ज्ञानोबाराई दोन्ही भाव 12व्या अध्यायामध्ये सांगतात. वृक्ष का वेली लोटती फळे आली. लोटती म्हणजे कच्ची असताना लोटती असं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात फळे आली. परिपक्व दशेला फळ आलं की वेल असेल किंवा वृक्ष असेल ते आपोआप त्या फळाला सोडून देतात. निसर्गातला हा नियम आहे बघा. कधी कधी काही वेली सोडत नाही फळ. समजा आता भोपळ्याची वेलच आहे, ती फळाला नाही सोडत, तो भोपळा जागेवर वाळून जातो. पण कलिंगडाची वेल असेल किंवा आणखीन दुसरी एखाद्या फळाची वेल असेल, आता ते भोपळा, पाल्या, भाज्या वगैरे ते सोडून द्या, किंवा फळभाजी ती आहे. कवटाचं झाड असेल किंवा आंब्याचा वृक्ष असेल, फल परिपक्व झालं किंवा सीताफळ असेल, सीताफळ काही फळ सोडत नाही, त्याचा देठ मजबूत असतो सीताफळाचा. हे सगळं बघावं लागतं निसर्गामध्ये. सीताफळाचं देठ मजबूत आहे, पण जर सीताफळ झाडाला पिकलं की फक्त वरचं कवच राहतं, छत्र. संपूर्ण सीताफळ पिकलेलं मात्र जमिनीवर पडून जातं. भाव काय सांगायचा आहे? एका विशिष्ट कालापर्यंत फळाला ते धारण करतात, वृक्ष किंवा वेली, पण परिपक्व झालं की ते सोडून देतात. तसा निष्काम कर्मयोगी किंवा स्वरूपाला सिद्ध प्राप्त झालेला सिद्ध महात्मा विशिष्ट काळापर्यंत कर्म करतो, पण त्या कर्मफलाचा प्रसंग आला की कर्मफलाचा भोग घेत नाही. युक्तः कर्मफलम त्यक्त्वा. आणि जो या कर्मफलाचा परित्याग करतो त्याला कर्माचं फल भोगावं लागत नाही. मग कर्माचं फळ काय आहे? अगा कर्मेचे उरावे तैती सुखदुःखी फळावे. हेच कर्माचं फळ आहे बरं. सुख किंवा दुःख होणं हे कर्माचं फळ आहे. ज्ञानाचं फळ मोक्ष आहे. परमानंदाची प्राप्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हे फल आहे. पुण्याचं आणखीन एक फल आहे लोकांतराची प्राप्ती. पुण्याचं फल स्वर्ग केले, आपलं 100 यज्ञ केले की त्याला लोकांतराची प्राप्ती, ही सुद्धा कर्माचंच फळ आहे. आणि जे जे कर्माचं फळ आहे ते नाशिवंत आहे. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, नाशिवंत फलाचा स्वीकार ते करत नाही. भवस्वर्गा उबगले मुमुक्षयोग ज्ञाना वळघले. पुढती नय आणि गाले पैजा जेथ. ज्ञानोबारे शब्द वापरतात. आत्मयोगी आथिला जो कर्म फळाशी विटला, तो घर रिघोनीवरीला शांती जगी. जो आत्मज्ञानाने संपन्न आहे, कर्मफळाच्या बाबतीमध्ये ज्याला वीट आला आहे,
त्याच्या घरात प्रवेश करून स्वरूप शांती त्याचा पती म्हणून स्वीकार करते. घर रिगोनीवरीला शांती जगी. आणि दुसरा जो कर्माच्या बंधनामध्ये अडकलेला आहे, ज्याला कर्मफलाची अभिलाषा आहे, तर अभिलाषाच्या गाठीनं तो कर्मफळ भोगाच्या खुंटीला बद्ध केला जातो, बांधला जातो. कसा बांधला जातो? फळभोगाच्या खुंटी कळासला त्या खुंटीला बांधला जातो, सुटका त्याची होत नाही. हा महात्मा कर्म कशी करतो? सर्व प्रकारची कर्म करतो, पण त्याग मात्र मनाने करतो. सर्व कर्मांनी मनसा संन्यास्य, अंतकरणाच्या द्वारे संन्यास केलेला आहे. संन्यास शब्दाचा अर्थ होतो त्याग. सम्यक न्यास हा त्याग, हा त्याला म्हणतात संन्यास. सुखम वशी, आनंदाने राहतो. कुठे राहतो? नवद्वाराने संपन्न असणाऱ्या नगरात राहतो. मनोराजा एक देह पुरी, तिथं पुरी शब्द आला बरं. पुरी म्हणजे पूर नगर, त्या नगरीत तो राहतो. या नगराचा राजा कोण आहे? मनोराजा. मन नावाचा राजा नगराचा राजा आहे. आणि त्या राजाचा पाठिंबा असला पाहिजे परमार्थात, तर बरं आहे. त्याने जर नाही कृपा केली तर या देशात आपण येऊ शकत नाही. मनोराजा एक देह पुरी, असे नांदतो त्यासी दोघी नारी. संकल्प विकल्प, प्रवृत्ती किंवा निवृत्ती ह्या दोन पत्नी त्याला. पुत्र पौत्र संपन्न भारी. बाकीचे नातेवाईकही फार मोठे मनाला. काम क्रोधाधिक विकार हे मनाचेच आहे. चांगल्या प्रकारचे संकल्प हेही चांगलेच आहे. पुत्र म्हणजे मुलंही आहे. पौत्र नातूच्या पुढचे बरं, हां सगळे त्याला. पुत्र पौत्र संपन्न भारी, मन संपन्न आहे. आणि मग तुकोबारांचे बंधू कानोबाराय म्हणतात, या मनाने आमच्यावर कृपा केली. हा तुकोबारायांचा नाही, मने तुक याचा बांधव गा, कानोबारायांचा अभंग आहे. त्याने कृपा केली आम्हावरी गा. त्या मनाने कृपा केल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो. मनवणी शब्द आला की त्याला पाठीमागे कारण द्यावे लागतात. मनवणी शरण जावे असा अभंग आला की दुसरा एखादा अभंग घ्यावा लागतो. आपुल्या बळे तोडी माया जाळ, असं बळ कोणाकडे नाही ना. मनवणी शरण जावे असं कारण घ्यावं लागतं. मनवणी आलो या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा. दाता तोही मज भेटला इच्छा, त्याने मार्ग दाविला सरी सागा. तो नवद्वाराने संपन्न असणाऱ्या पुरात, पूर म्हणजे नगर बरं, देहामध्ये राहतो. आत्मा, देही शब्द इथं आत्मवाचक आहे. न एव कुर्वन, स्वरूपाने तो काही करत नाही, म्हणजे स्वतःकडे पण करतेपणा नाही. न कारयन, इंद्रियांच्या संघाताकडून तो करूनही घेत नाही. त्याला प्रयोजक कर्तृत्व असं म्हणतात. काही माणसं स्वतः काही करत नाही, दुसऱ्याला आदेश देतात. तसा हा आदेशही देत नाही, आदेश बाबाचा असंही काही करत नाही. न एव कुर्वन न कारयन. न असा महात्मा सकाम पुरुषाप्रमाणे कर्म करतो. फळाची हाव आहे अशा उत्कंठेनं कर्म करतो, पण तत्वता मी काहीच केलं नाही अशा भावनेने त्या कर्माच्या फलाची उपेक्षा करतो. स्वरूपाला प्राप्त झाला तो जिकडे पाहतो तिकडे त्याला आनंदाचा अनुभव येतो. कारण जेव्हा त्याची दृष्टी जगताच्या पदार्थाकडे जाते तेव्हा जगाला विषय न करता त्या जगाचं उपहित असणारं चैतन्य, त्या चैतन्याला ती दृष्टी पाहते. म्हणून तो जयाकडे वास पाहे. कड शब्दाचा होतो बाजू. ज्या बाजूला, ज्याही दिशेला तो दृष्टिक्षेप टाकतो त्या सगळ्या बाजूला हरीची या दासा, हरिदाही दिशा, सगळीकडे त्याला परमात्मा अनुभूती येते. आपली दृष्टी आकारावर असते. म्हणून जगाकडे पाहत असताना आपल्याला लोक दिसतात. आपण लोकांना, जनाला पाहतो. महात्म्याची दृष्टी लोकांच्या आकारामध्ये असणाऱ्या निराकार तत्वाला पाहते. म्हणून जग नोहे हा अवघा जनार्दन, हा त्यांचा अनुभव आहे. म्हणून सुखाची सृष्टी होय. आणि कृपा अशी आहे, तो जयाकडे तो म्हणे तेथ राहे महाबोध. तो जेथ राहे म्हणे तेथ महाबोध आहे. महान ज्ञानाला म्हणजे आत्मज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला ते ज्या ठिकाणी राहण्याचा आदेश करतात त्याच ठिकाणी ते ज्ञान प्रगट होतं. हा त्यांचा कृपेचा गौरव आहे. नवद्वार देही, नवद्वाराच्या देहात असतची
तो व्यवहार कालामध्ये असलेलाच आहे, परंतु पारमार्थिक सत्यानं पाहिला तर नाही, देहापुरतं त्याचं अस्तित्व नाही. ज्ञानोबांची पाठीमागे एक ओवी गेली, तिने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय, संपूर्ण त्रैलोक्याला त्याने व्यापलेला आहे. करीतची न करी काही फळ त्यागी, फलाचा परित्याग करतो, सगळी कर्म करत असतानाही स्वरूपाने काही करत नाही. आता या महात्म्याचं वर्णन करत असताना हा कसा अकर्ता आहे या बाबतीमध्ये ईश्वराचा संबंध घेतलेला आहे. जसा ईश्वर किंवा भागवतामध्ये अवधूतांनी 24 गुरु केले ना, त्या 24 गुरुमध्ये ते निसर्गामध्ये आपण त्याला इंग्रजी स्पायडर म्हणतात बघा, आणि त्याला कोशकिडा किंवा काती म्हणतो आपण. तो घराच्या कोपऱ्यात असतो. काय कोळी, कोळी, हां कोळी शब्द आहे. जाळं विणतो ना तो, हो, त्याच्यापासून नंतर आपण जाळं तयार केलं असेल. हुशार आहे तो. असं कोपऱ्यात राहतो, असं स्वतःच्या अंगातून द्रवपदार्थ काढतो, आडवे उभे धागे काय गोतो त्याचं त्याला माहिती आहे बघा. एका धाग्यापासून खेळ सुरू होतो त्याचा, एका धाग्यापासून. आणि बरोबर तो काय देवाने त्याला बुद्धिमत्ता दिली असेल माहिती नाही. एक धागा तिथं लावायचा. बरं त्या सगळं घन नाही, लोखंडाचा घन नाही, म्हणजे एखादा खिळा ठोकावा तसे आपण नाही का आपल्या रावटी बांधतो त्याला दोरी वगैरे असेल, तसं काही नाही ना. खेळ सुरू होतो, बरोबर एक धागा कुठंतरी चिटकवतो. तुम्ही जर जाळं व्यवस्थित पाहिलं असेल तर जवळपास त्याला 8 धागे असतात बघा, अशा आडवे तिडवे, आणि त्याच्यातही पुन्हा गोल गोल धागे असतात असे. निवांत धागा तयार करून एका बाजूला बसतो. माशा चिलटं येतात, डासं येतात, मग त्याला चावल लागते, कोणीतरी आलं आहे आपल्या जाळ्यात. तिथून उठतो, इथेपर्यंत येतो, आणि त्या असणाऱ्या माशींचं किंवा डासाचं फक्त शोषण करतो तो आणि निघून जातो. जसं तो रचना करतो की नाही, तसं अवधूतांनी त्या कोळ्याला सुद्धा गुरु केलं आहे म्हणे. ईश्वराला माया नावाची उपाधी लागते, आणि तो ईश्वर एकोहोम बहुश्याम या संपूर्ण जगताला निर्माण करतो, निर्माण केलं. त्या कोळ्याला असं वाटलं बस झाला आपला खेळ, तर ते आपलं जाळं सोडून तो निघून जातो. म्हणजे तसा ईश्वरसुद्धा उत्पत्ती करतो, स्थिती कालामध्ये जगताला ठेवतो, आणि प्रलय काळामध्ये संपूर्ण या सृष्टीचा खेळ आवरून घेतो. शोकही नाही आणि मोहही नाही. जसा ईश्वर तत्वतः काहीच करत नाही. ईश्वर शब्द शास्त्रामध्ये बऱ्याचदा ब्रह्म या अर्थाने वापरला जातो, आणि ब्रह्म हे असंग आहे. असंग परब्रह्माला माया उपाधी लागली की त्याला ईश्वर असं नाव येतं. ईश्वराच्या ठिकाणी सत्वगुण लागला की भगवान विष्णू, रजोगुणाचा संबंध लागला की ब्रह्मदेव, आणि तमोगुणाचा उपाधी एकाच ईश्वराला लागला की त्यांना भगवान शंकर असं म्हणतात. एकच ईश्वर आहे. माया नावाच्या उपाधीमुळे परब्रह्माला ईश्वर नाव आलं. ईश्वर एक आहे, पण त्या मायेमध्ये 3 गुण असल्यामुळे 3 गुणामुळे ईश्वराच्या ठिकाणी पुन्हा 3 भाव प्राप्त झाले. उत्पत्ती ब्रह्मदेव, स्थिती भगवान विष्णू, आणि पुन्हा नाश भगवान शंकर करतात. आता याला सगळ्याला कारण आहे माया उपाधी. माया उपाधी यालाच कारण आहे, पण तत्वता ही बोलणं अध्यारोपाच्या भाषेतलं आहे बरं. त्या अध्यारोपाच्या भाषेतलं म्हणजे कसं, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला रस्त्याने जाताना मंदांधकारामध्ये रज्जू होती पण सर्पाचा भ्रम झाला, मग आता सर्प दिसला कसा. शास्त्राचा सिद्धांत असा आहे, प्रतीती जर आली एखाद्या पदार्थाची तर ती उत्पत्तीशिवाय येत नाही. म्हणजे ज्या अर्थी तुम्हाला सर्प दिसला, प्रतीती आली ना, याचा अर्थ त्या सर्पाची उत्पत्ती मानावी लागते. मग आता तो खरा सर्प म्हणावा तर तो प्रकाशाने जात नसतो. ज्या अर्थी तो प्रकाशाने ज्ञानाने जातो, याचा अर्थ तो मिथ्या मानला पाहिजे. आणि मग मिथ्या पदार्थाची उत्पत्ती सांगत असताना शास्त्रामध्ये अनिर्वचनीय ख्याती आलेली आहे. मग तिथं म्हणायचं की रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचं मग कार्य सर्प.
मग त्या तमोगुणाचा पदार्थ, रजोगुणाची हालचाल क्रिया आणि सत्वगुणाचं ज्ञान, हे जसं विचारसागरामध्ये प्रक्रिया आली तसं मूळ आहे परब्रह्म. पण परब्रह्माचं परब्रह्म रूपाने ज्ञान नाही. त्यामुळे त्या अज्ञानामुळे, सामान्य ज्ञान आहे सगळ्याला, मी आहे पण मी सच्चिदानंद ब्रह्म आहे याचं ज्ञान नाही, म्हणजे विशेष रूपाचं अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानामुळे वेष्टी देहाचा आकार आणि समष्टी जगताचा आकार, जसा रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती, सर्प उत्पत्ती झाल्याशिवाय येत नाही, संगती सांगावी लागते, तसं जगताची प्रतीती येत असेल तर मग या जगताच्या प्रतीतीच्या अगोदर उत्पत्ती सांगावी लागते. आणि परब्रह्माच्या ठिकाणी जगताचा स्वीकार करणं याला म्हणतात आध्यारोप. आणि पुन्हा मग विचाराच्या द्वारे सांगायचं, अरे तत्वतः रज्जूच्या ठिकाणी सर्प झालाच नव्हता, तसं परब्रह्माच्या ठिकाणी जगत झालेलंच नाही, याला म्हणतात अपवाद. अध्यारोप आणि अपवाद या दोन्हीच्या भाषेतून किंवा माध्यमातून परब्रह्माचं ज्ञान करून दिलं जातं. शास्त्रात प्रक्रिया आली आहे, अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. निष्प्रपंच, प्रपंचरहित असणारं तत्व आहे, पण त्याचा विस्तार केला जातो, म्हणजे नसलेला पदार्थ स्वीकारणं अध्यारोप. आणि ज्याला स्वीकारलं त्याचा पुन्हा बाद करायचा, खोटं असं ठरवायचं, याला म्हणतात अपवाद. रज्जूवर सर्प स्वीकार केला, पुन्हा सर्पाची संगती लावून सर्प सोडून दिला आणि खाली काय ठेवलं, रज्जू. तसं जगताचा स्वीकार, कारण त्याशिवाय ते ज्ञान होत नाही. जगताचा उपकार आहे, जगत आहे म्हणून जगताच्या अधिष्ठानापर्यंत जाता येतं. जर स्थूल पदार्थ नसता तर सूक्ष्मापर्यंत जाता येत नाही. चंद्राची कोर पाहिजे असेल तर डोंगरही बघावा लागतो, झाडंही पाहावं लागतं, फांदीही बघावी लागते. मग ते डहाळी पाहिल्यानंतर सांगावं लागतं, बघ प्रतिपदेचा चंद्र आहे, तो सूक्ष्म आहे. पण सूक्ष्माकडं जायचं तर स्थूल असणाऱ्या डोंगराच्या आकारापासून सुरुवात करावी लागते. तसं जगताचा स्वीकार करून परब्रह्माचं ज्ञान करून दिलं जातं. आणि यासाठी अध्यारोप आणि अपवादाची शास्त्राने प्रक्रिया स्वीकारलेली आहे. आणि याच प्रक्रियेमध्ये परब्रह्माला माया उपाधी लागली. मायां तु प्रकृतीं विद्यान मायिनं तु महेश्वरम. मायेचा स्वीकार केला की परब्रह्माला भाव प्राप्त होतो, ईश्वर भाव. आणि तत्वतः पाहिलं, माया उपाधी सोडली तर परब्रह्मच आहे, ईश्वर भावसुद्धा नाही. मायेमुळे ईश्वर भाव, अविद्येमुळे जीव भाव. नाथ महाराजांचा अभंग आहे ना, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेतीन. पुढे जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधुत्व अभंग नेने हरी. दोनच प्रमाण आहे हरिपाठातले, पण सगळे अध्यारोप अपवाद. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशी, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. मग आता हे अभंग हरिपाठातले आहे, समजून घेण्यासाठी विचार सागर ऐकावा लागेल की नाही, वेदांत कळावा लागेल की नाही. काही लोकांना काय वेदांताची गरज आहे, उलट असं म्हणणाऱ्या जास्त गरज आहे. वेदांताची गरज नाही का? नाहीतर मग असे जर अभंग आले तर मग इथं नाथ महाराज खोल गेले असं होतं की नाही? असं नाही ना लागत. शास्त्र उपयोगी आहे, शिकलं पाहिजे. जोपर्यंत आपला शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपली बाकीच्या सगळ्या गोष्टी गेल्या तरी चालेल, विद्यार्थी अवस्था गेली नाही पाहिजे. कायम शिकलं पाहिजे, कायम. ते आज नाही तर उद्या कधी ना कधी कामं येणार आहे. योगभ्रष्टाला सांगितलं आहे बघा, पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते वशोपि सहा जिज्ञासूरुपयोगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. ज्ञानोबारांची ओवी फार गोड आहे तिथं. तेथं मागील जे सद्बुद्धी, जेथं जीवित्वा झाली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवी लाहे. या जन्मात आपण जी बुद्धी कमवली आणि आपल्या देहाचा वियोग झाला तर कमवून ठेवलेली बुद्धी आगामी जन्मात जशास तशी आपल्याला मिळते. त्या बुद्धीला नॉमिनी, वारसदार आपणच आहे, दुसरं कोणी नाही. नॉमिनीच म्हणतात ना त्याला, वारसदार. त्या बुद्धीचे वारसदार फक्त आपण आहे. धनाचे वारसदार अनेक असतील, पदाचे वारसदारही अनेक असतील,
पदाचे वारसदार, उत्तराधिकारी म्हणतात त्याला, तेही अनेक असतील, पण आपल्या बुद्धीचे ज्ञानाचे वारसदार फक्त आपणच आहे. म्हणून ती कमवली पाहिजे, शिकलं पाहिजे यासाठी सांगतो. म्हणून कल्पना अविद्या जीव आहे, माया उपाधीमुळे ईश्वर भाव आहे आणि अभंग परब्रह्म हरितत्व आहे. त्याच्यावर जीव आणि शिव लाटा आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग त्या लाटा आहे. मग असे नका, ईश्वराची लाट मोठी आहे, जीवाची लाट लहान आहे, पण दोन्हीसुद्धा काय आहे, उपाधीमुळे प्राप्त झालेले भावच आहे. म्हणून जसा ईश्वर सगळ्या जगताला निर्माण करतो माया उपाधीच्या द्वारे, आणि या बाबतीमध्ये जीवसुद्धा ईश्वरच आहे. बरं, जर जीवाला स्वप्न पडलं तर स्वप्नामध्ये जीव नाही का निर्माण करत सगळं? त्या विचारसागरामध्ये थोडासा उशीर होईल, म्हणजे पण पुढच्या वय मग सरळ लागतील, त्याला काही अडचण. थोडासा प्रास्ताविकतेमध्ये विस्तार आहे. पंचदशीमध्ये पण हा विचार आला आहे की स्वतः जीवाला जर निद्रा लागली तर त्या निद्रेमध्ये त्याला स्वप्न पडतं. आपलं मन कंठामध्ये क्षणभर जातं, स्वप्न पडतं. योग्य देश आणि काल नाही, पण तरी स्वप्नस्थ पदार्थ दिसतात म्हणजे प्रतीतीला येतात, उत्पत्ती मानावी लागते. म्हणजे मग बाहेरचे पदार्थ येतात, जागा आहे का तेवढी? एखाद्या व्यक्तीला संपूर्ण पंढरपूर दिसतंय बघा, पंढरपूर मावेल का एवढ्या जागेमध्ये? 10x10च्या खोलीमध्ये झोपलेला आहे. म्हणून बाहेरचे पदार्थ ते येऊ शकत नाही. आणि ज्या अर्थी स्वप्नामध्ये पदार्थ दिसतात, उत्पत्ती झाल्याशिवाय दिसणार नाही. मग उत्पत्ती मानता की जीवाच्या ठिकाणी असणारी निद्रा दोषसहित अविद्या ती सगळ्या स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण आहे. किंवा स्वप्नद्रष्टा हाच त्या स्वप्नाच्या पदार्थांचं उपादान कारण आहे. म्हणजे जीवचैतन्य त्या पदार्थाचं कारण आहे. तर स्वतः सगळ्या पदार्थाला निर्माण करतो, त्यातल्या एका देहाला मी म्हणतो, बाकीच्या देहाला माझं म्हणतो. आणि स्वप्नातून जागा झाला तर जैसाचे इला तो अर्जुना, म्हणे स्वप्नीची विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे आता, सेना ते सेना नव्हे मीची एक आघवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. जीवाचं स्वप्न घेतलं तर ईश्वराचा जगत प्रपंचाच्या संगतीचा विचार खूप लवकर पडतो बघा. जीवसुद्धा स्वप्नातले सगळे पदार्थ निर्माण करतो आणि जाग झाल्यावर कोणाचाच काही संबंध राहत नाही. तसं ईश्वराचं सुद्धा हे पडलेलं स्वप्न आहे. म्हणून जगताला दीर्घ स्वप्न म्हणतात. आणि जीवाला जे पडतं ते आपलं वासनात्मक स्वप्न आहे. काही पडतं, काहीला पडतही नाही. मला तर बरेच दिवस झालं स्वप्नच नाही पडलं, झोपच गाढ लागते ना, त्यामुळे पडत नाही. काही याच्यापेक्षा पुढचे असतात, स्वप्न दररोज पडतं, आठवत नाही. काय स्मृती असेल, स्वप्न आहे ते सोडून द्या विषय. पण जीवाला स्वप्न पडतं की नाही? मग स्वप्नामध्ये जीव काय आहे? ईश्वर निर्माण करणार आहे. स्वतः तो निर्माण करतो, जागृतीमध्ये आला तर काहीच नाही. तसं ईश्वर सगळ्या जगताला निर्माण करतो, पण तरीसुद्धा कोणता स्पर्श होत नाही. तसा महात्मा कर्म करतो, पण त्याला कर्माचा स्पर्श होत नाही. आता 3 श्लोकाची पार्श्वभूमिका सांगितली, सरळ ओव्या लावायला आता काही हरकत नाही. इथे प्रभू शब्द आला. प्रभू म्हणजे स्वामी. जगाचा स्वामी कोण आहे? ईश्वर. गतिर्भर्ता प्रभू साक्षी. आणि तो प्रभू कोण आहे? जीवसुद्धा आहे ना, कारण प्रभूचा ईश्वराचा अंश जीव एक आहे. त्यामुळे जर ईश्वर जगताचा प्रभू असेल तर जीव या देहाचा प्रभू आहे. पुढे शब्द आला विभू. विभू म्हणजे व्यापक. जीवाने जर देहभाव सोडला तर जीवसुद्धा ईश्वराचाच भाग असल्यामुळे तोही तेवढा व्यापकच आहे. म्हणून प्रभू विभू शब्द जरी आले तरी त्या सगळ्यांचा अर्थ होतो परब्रह्म, ईश्वर किंवा देहाचा स्वामी असणारा आत्मा. सगळ्यांचे अर्थ एक होतात. मागे पुढे जरी शब्द झाले तर अर्थ फक्त धरायचा एकच चैतन्य आहे, पण उपाधीमुळे फक्त भाव बदलतात. अविद्या उपाधी लागली की मग त्या आत्मा म्हणायचं, माया उपाधी लागली की ईश्वर म्हणायचं, आणि उपाधी विरहित असलं तर परब्रह्म म्हणायचं. तो असणारा प्रभू म्हणजे स्वामी, जगताचा स्वामी. ज्ञानोबराने ईश्वर असा अर्थ घेतलेला आहे. जगताचा स्वामी आहे तो प्रभू. सगळे पंचमहाभूत त्याचं ऐकतात ना,
आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव बरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखानुलंडावी, पृथ्व्याभूते वाहावी आज्ञा माझी. ही सगळी आज्ञा पाळणारे जे आहेत म्हणून त्याला म्हणतात प्रभू. असा प्रभू लोकस्य लोकांचे न कर्तृत्वम सुजती, तो लोकांचं कर्तृत्व जे अमुक कर्म तू कर, अमुक करू नको अशा कर्तृत्वाला निर्माण करत नाही. न कर्मानी, त्यांना इष्ट असणारा रथ असेल, एखादा वाडा असेल, एखादा पदार्थ असेल, कारण जे कर्त्याला इष्ट असतं त्याला कर्म असं म्हणतात, ते कर्मालासुद्धा ईश्वर निर्माण नाही करत. किंवा न कर्मफल संयोगम, जे काही पदार्थ निर्माण झाले त्या पदार्थाचा त्या कर्त्याच्या बरोबर फलाचा संयोग एकत्रित करणं ते तो निर्माण करत नाही. मग जर ईश्वर लोकांचं कर्तृत्व, लोकांचं कर्म आणि कर्मफलाचा संयोग निर्माण नाही करत, तर लोक म्हणतात मी करता आहे, हे कर्म मी केलं आणि या कर्मापासून मला सुखदुःख नावाचं फल मिळालं. ईश्वर नाही करत, करतं कोण? स्वभाव सुप्रवर्तते. ज्याला स्वभाव म्हटलं, सोहो भाव, स्वभाव असं म्हणतात त्याला. ज्यालाच अविद्या असं म्हटलं आहे, स्वभावाला अविद्या किंवा माया असं म्हणतात. ती माया त्या परब्रह्माची सत्ता आणि स्फूर्ती अधिष्ठान घेऊन प्रवर्तते, प्रकर्ष करून सगळा व्यापार करते. लोकांच्या ठिकाणी कर्तृत्व मायेमुळं आहे, कर्मफल संयोग मायेमुळं आहे, तो असंग आहे आणि त्याच्या सत्तेनं मात्र ही सगळी माया कर्म करते. यावर ज्ञानोबाऱ्यांचं स्पष्टीकरण. जैसा का सर्वेश्वर पाहिजे तम निर्व्यापार, परितोची रची विस्तार त्रिभुवनाचा. जेव्हा दोन शब्द विरोधी येतात ना, दोन शब्द म्हणजे निर्व्यापार, कोणताच व्यापार नाही करत, आणि पुढे सांगितलं त्रिभुवनाची रचना करतो. मग एकतर काहीतरी करतो म्हणा किंवा काहीतरी करतच नाही असं एक म्हणा. पण जेव्हा एकाच वाक्यामध्ये दोन विरोधी क्रियापदं येतात ना, स्वतः काही करत नाही आणि त्रिभुवनाची रचना करतो, तर तेव्हा मध्यंतरी असा भाव घ्यायचा की उपाधीच्या योगाने करतो, असा अर्थ घेतला म्हणजे संगती लागते. स्वरूपाने पाहिलं तर परमार्थी दृष्टीने असंग आहे, काहीच करत नाही, निर्व्यापार. आणि उपाधी आली की मग सगळं करतो, म्हणजे उपाधिकृत असणारा तो एक प्रकार आहे. जैसा का, ज्याप्रमाणे सर्वेश्वर, ईश्वर शब्दाचा अर्थ होतो सत्ताधीश, नियामक, ज्याची सगळ्यावर सत्ता आहे. सगळ्यावर कोणाकोणावर आहे? अगदी वायू आकाशापासून तर पृथ्वीपर्यंत सगळ्या प्राणीमात्रावर, किंबहुना वृक्षाच्या पानावर सुद्धा. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. म्हणून अगदी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत या सगळ्यावर ज्याची अकुंठित सत्ता आहे. सत्ता दिशा त्याला नियामक म्हणतात. नियामक म्हणजे ईश्वर आणि सर्वांचा नियामक म्हणून त्याला शब्द आला सर्वेश्वर. सर्वांचा नियामक जो आहे तो कसा आहे? ईश्वर. कधी कधी ईश्वर शब्द हा परब्रह्म या अर्थाने येतो. पाहिजे तर निर्व्यापार, अक्रिय आहे ना. पाहिला तर निर्व्यापार, काही व्यापार नाही करत. कारण व्यापाराकरता काहीतरी इंद्रिय असावे लागतात. व्यापार करायचं म्हटलं, कोणताही व्यापार करायचा, शब्द ऐकायचा कान लागतो, रूप पाहायचं असेल नेत्र लागतात, सुगंध घ्यायचा घ्राणेंद्रिय, रसाचं सेवन रसनेंद्रिय, स्पर्श जाण्याचा त्वगेंद्रिय, चालायचं तर पाय, ग्रहण करायचं तर हात, हे सगळं असावं लागतं की नाही. पण तत्वतः परब्रह्माला कोणतं इंद्रियच नाही, ते अक्रिय आहे. व्यापार कसं काय करेल? ते व्यापार नाही करत. पाहिजे तव निर्व्यापार, ते अकर्ताच आहे, व्यापार नाही करत. परंतु परिशब्द आला ना, आता परिशब्द आला की मागच्या अर्ध्या ओळीला फार महत्त्व राहत नाही. परंतु जरी निर्व्यापार असेल तर निर्व्यापार असताना सुद्धा तोच रची, तोच ईश्वर त्रिभुवनाचा विस्तार रची.
या तोची रची या शब्दातून ज्ञानोबरांनी जगताच्या निर्मितीकरता ईश्वरवादाचा स्वीकार केलेला आहे. जे काही लोक म्हणतात ना, आम्ही बुद्धिप्रामाण्यवादी आहे, आम्ही ईश्वराला मानत नाही, आणि मग हे निर्माण कसं काय झालं याची संगती सांगतो. ते गोरे डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगतात. शाळेमध्ये एक विद्यार्थी आस्तिक होता. कधी कधी विद्यार्थ्यामुळे वडील सुधारतात, असं घडतं बरं आपल्या संप्रदायामध्ये. मग गुरुवारी मारुती बाबा सांगतात बघा, आळंदीत राहतो एक विद्यार्थी 2 महिने शिबिरात, नंतर आपल्या बापाला घेऊन येतो, त्याच्या गळ्यात माळ असते, आणि तो बाबांना सांगतो, बाबा यांना माळ घालायची. मग कोण आहे? वडील आहे. माळ नाही गळ्यात, नाही आता माझ्यामुळे माळकरी होणार आहे. त्यांना सांगा व्यवस्थित वागा, काही वाईट खातपीत जाऊ नका, असं होतं की नाही? व्यवहारामध्ये घडतं हे. म्हणजे मुलामुळे सुद्धा वडिलांमध्ये परिवर्तन होतं. असे माझ्याकडे भरपूर उदाहरणं आहे. ते सगळे सांगण्यासारखे नसतात. ते मुलामुळे वडील सुधारतात. मुलगा आस्तिक होता, शाळेतून आला आणि मग त्याने सांगितलं, बाबा एवढं मोठं जग निर्माण झालं, या जगताचा जो करता त्याला ईश्वर असं म्हणतात. वडील नास्तिक होते, त्याने ईश्वर काय मानायचा? जग आपोआप निर्माण झालेलं आहे, त्याच्यात ईश्वराचं काही कर्तृत्व नाही. मग आता आपले वडील आहे, आपल्या वडिलाला प्रतिकार नाही करता येत. मग त्या मुलाने काय केलं? चित्र काढलं एक, आणि वडील थोड्या वेळाने बाहेर गेले होते, आले घरामध्ये, चित्राचं सुंदर वर्णन केलं. म्हणे वा वा वा, काय चित्र काढलं? ज्याने हे चित्र काढलं त्या चित्रकाराला मानलं पाहिजे. तो मुलगा म्हणे काय मानायचं? आपोआप तयार झालं म्हणे चित्र. कसं काय तयार झालं? म्हणे बाबा तिथे कागद होता ना, तो कागद टेबलावर आला, आपोआप आला आपोआप. एक पेन्सिल आली, त्या पेन्सिलने अगोदर स्केच केलं. अगोदर रचना करावी लागते ना थोडीशी कच्ची, ज्या अगोदर रेषा माराव्या लागतात. ती पेन्सिल आपोआप आली, त्या पेन्सिलने थोडे चित्र काढले, आणि मग हे सगळे रंग आपोआप उठले आणि आपापल्या जागेवर बरोबर त्यांनी काम केलं. ते वडील तापले, त्यांनी बावळट येतो, गाढव आहे गाढव, असं कधी घडतं का म्हणे? कागद आपोआप आला, रंग आपोआप आले, हे आपोआप झालं असं जो म्हणे तो गाढव आहे. तो मुलगा होता, तो म्हणला बाबा चित्र आपोआप झालं असं म्हणणाऱ्याला जर तुम्ही गाढव म्हणता, तर मग जगत आपोआप झालं असं म्हणणाऱ्याला गाढवाचा बाप असं का म्हणू नये? म्हणजे ऐकाय नाही. म्हणून हे संपूर्ण जगत जे निर्माण झालं, या जगताला ईश्वर कारण आहे. आपल्याकडे जन्माद्यशयतः ब्रह्मकारणवाद सांगितलेला आहे. म्हणून हे आपोआप नाही निर्माण होत. एकोहम भवस्याम प्रजायेय, हे विज्ञानवादी काही म्हणू द्या, पण त्यांच्या तर्काला तथ्य नाही, आधार नाही. आणि आपल्याकडे जगताच्या उत्पत्तीकरता ब्रह्मकारणवाद, ईश्वर कारणवाद वेदामध्ये आलेला आहे. आणि वेद हा प्रबल प्रमाण आहे. वेदाने सांगितलं ना, तिथं तर्क करायचा नाही, शब्द प्रमाण आहे ते. तोची रची, पण केव्हा? मायेचा उपाधी स्वीकार करून मग सगळ्या त्रैलोक्याचा विस्तार करतो. आणि ईश्वराला याकरता काही कष्ट लागत नाही बरं. फक्त त्याने संकल्प केला, एकलेन कंठीची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. काय निर्माण केलं? गगन, चंद्र, सूर्य, मेघ, तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लागवी आहा माया सूत्रधारी. आला की नाही? माया नावाचं सूत्र धारण करणारा, तोच रची विस्तार त्रिभुवनाचा. मायेच्या द्वारे सगळं निर्माण करतो. आणि मग तो निर्माण करतो असं म्हणा बरं? नाही नाही, मायेच्या द्वारे करतो ना, म्हणून करतेपणाचा भाव त्याच्याकडे येत नाही. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवने कर्मी न शिंपे, जे हात पावन लिंपे उदास वृत्तीच्या. करता असं म्हणावं, करता ऐसे म्हणिपे, तो त्रिभुवनाचा विस्तार करतो ना सगळ्या, म्हणून त्याला करता म्हणा. तर ज्ञानोबाला म्हणतात करता म्हणलं असतं, पण कवने कर्मी न शिंपे, कोणत्याही कर्मात तो लिप्त नाही ना होत. जर लिप्तच नाही झाला तर त्याला करता कसं काय म्हणावं? हरभरे पाण्यात टाकले तर काही हरभरे भिजतात,
काही कुचर असतात ते पाण्यात राहतात, भिजत नाही. आधनात टाकले तर शिजत नाही, खाल्ले तर पचत नाही. एखादा व्यक्ती मला नाही 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 हरभरे ना पाण्यात टाकले होते, सिद्धच होत नाही. पाण्यात टाकला असता तर भिजला असता ना. ज्या अर्थी भिजला नाही याचा अर्थ तो पाण्यात राहून सुद्धा पाण्यात राहिलाच नाही असा त्याचा अर्थ होतो. किंवा कमळाचं पान आहे, सरोवरात राहतं पण त्याला पाणी स्पर्श नाही करत म्हणून ते पाण्यात राहिलं असं म्हणता येत नाही. ओलं झालं पाहिजे ना, ओलं तर होत नाही. तसा ईश्वर जगताला निर्माण करतो पण कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही म्हणून करता म्हणता येत नाही. करता नाही म्हणता येत. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवने कर्मी. कवने म्हणजे कोणत्याही कर्माने, बरं. पुण्याच्या कर्म म्हणजे उत्पत्तीच्या कर्माने, स्थिती म्हणजे पालनाच्या कर्माने, किंवा प्रलयाचा नाश नावाचं कर्म. 3 कर्म ना ईश्वराचे मुख्य, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. कोणत्याच कर्माने लिप्त नाही होत. जगताची उत्पत्ती झाली तर आनंद नाही, स्थिती झाली तरी हर्ष नाही, नाश झाला तरी दुःख नाही. कवने करीमे न शिंपे. का बरं? त्याचं कारण ज्ञानोबाला सांगतात, जे हात पावून न लिंपे उदास वृत्तीच्या. ईश्वर उदास आहे, उदास. आस, आस म्हणजे इच्छा. ज्याची आशा निघून गेलेली आहे त्याला म्हणतात उदास. आणि उदास वृत्तीचा असल्यामुळे राग नाही, द्वेष नाही, म्हणून ईश्वराचे हातपाय कशातच लिप्त होत नाही, अजिबात नाही. सगळी कर्म जरी केली मायेच्या द्वारे तरी उदास वृत्तीचा असल्या. आणि भक्ताला सुद्धा हेच भाव आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास. त्यांनाही कर्माचा लेप लागत नाही. ईश्वराचं उदाहरण दिला आणि त्या ईश्वराच्या बरोबर आपलं नित्य ऐक्य सांगायचं आहे. योग निद्रा तरी न मोडे. योग निद्रा म्हणजे सहज स्वरूप स्थिती. ईश्वराची योग निद्रा मोडत नाही. निद्रा म्हणजे आपल्यासारखी झोप नाही घ्यायची. इथे जरी निद्रा शब्द आला तरी पण ईश्वराची सहज स्वरूप स्थिती असा अर्थ घ्यायचा त्याचा. किंवा योग समाधी मोडत नाही. अकर्तेपणा सळू न घडे. सळू म्हणजे उणीव किंवा सळू म्हणजे न्यूनता. अकर्तेपणामध्ये अजिबात उणीव येत नाही. किंवा अकर्तेपणा सळून न पडे असा पण पाठ आहे बघा. पडत नाही किंवा घडत नाही. अकर्तेपणा अबाधित राहतो. योग निद्रा भंग पावत नाही. परंतु मायेच्या द्वारे महाभूतांचे दळवाडे उभारी भले. भले म्हणजे चांगले, बरं. चांगले म्हणजे व्यवस्थित. आकाश व्यापक आहे, वायू वाहणारा आहे, तेज दाहक निर्माण करणार आहे, जल सगळ्यांचं जीवन आहे आणि पृथ्वी सगळ्यांना आधार देणारी आहे. असे महाभूतांचे दळवाडे म्हणजे समुदाय चांगल्या प्रकारे निर्माण करतो तो. आणि ईश्वर निर्मित असणाऱ्या सृष्टीतले पदार्थ घेतल्याशिवाय कोणालाच कोणता शोध लावता येत नाही. लोक म्हणतात बा यांनी हा शोध लावला, त्याने काहीतरी ईश्वराच्या सृष्टीतला पदार्थ घेतलेलाच आहे, त्याशिवाय कुठं असा अचानक शोध लागतो का? लागत नाही. म्हणून मी शोध लावला. काय लावला शोध? असा असा शोध लागला. काय घेतलं होतं? म्हणजे अमुक अमुक पदार्थ घेतला. आपण नाही निर्माण केला. मूलद्रव्य ज्याला म्हणतात ते घेतले कुठून? ते आपल्या अगोदर निर्माण झालेले आहे. म्हणजे ईश्वर निर्मित पदार्थ घेतल्याशिवाय काही रचना करता येत नाही. महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे. ईश्वर कुठे आहे? ईश्वर कुठं आहे? ते एका राजाने प्रश्न विचारला. का सरदाराला, मंत्र्याला प्रश्न विचारला, तुम्ही आस्तिक आहात ना? म्हणे आस्तिक आहो. मग ईश्वर कुठे आहे ते सांगा, आणि ईश्वर पाहतो कसा ते मला सांगा. आता त्याला ते तर्काने कसं काय समजून द्यायचं चिंतेत पडला. घरी आला, त्या मंत्र्याला पाहिलं मुलीने. बाबा का चिंता करतात? म्हणे अगं मला राजाने मुदत दिली म्हणे, मी ईश्वर मानतो, आस्तिक आहे, देव मानतो, मग त्या ईश्वराचं किंवा देवाचं अस्तित्व मला सिद्ध करायचं आहे. मी मानतो, मला अडचण नाही, पण त्याला कळालं पाहिजे. मुलगी म्हणे एवढीच अडचण आहे का? मी येते म्हणे दरबारामध्ये आणि तुमच्या शंकेचं समाधान करते आहे. दुधाचं पात्र आणलं तिने. राजाला विचारलं, या दुधामध्ये तूप आहे का? दिसतं का?
दिसत नाही. विरजण लावलं प्रक्रिया केली तर, मंथन केलं तर लोणी मिळतं. म्हणजे तूप आहे मान्य करावं लागतं. म्हणे मग तूप कुठं आहे? दुधात आहे खरं आहे, पण नेमकं कोणत्या भागात आहे? दुधाच्या प्रत्येक भागात आहे, प्रत्येक भागामध्ये. तसं ईश्वर जगताच्या प्रत्येक भागात आहे, म्हणून त्याला व्यापक म्हणतात. नंतर ईश्वर पाहतो कसा? तिने एक दिवा आणला, दिव्याची ज्योत आहे, आणि मग त्या ज्योतीला त्या प्रश्न विचारला त्या मुलीने, राजा मला उत्तर दे, हा दिवा नेमका कुठं पाहतो, कोणत्या दिशेला पाहतो? पूर्वेला पाहतो म्हणावं तर पश्चिमेला अडचण येते, दक्षिणेला पाहतो म्हणावं तर उत्तरेला अडचण येते. कुठं पाहतो? मुलीने उत्तर दिलं, जसा हा दिवा सगळीकडे पाहतो तसा ईश्वर सगळीकडे पाहतो. म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. काही लोक म्हणतात नाही नाही, आम्ही असा व्यवहार केला टेबला खालून, CCTV कॅमेरासुद्धा नव्हता तिथं. अरे CCTV आपला आहे, ईश्वराचा आपल्या अगोदर आपल्या हात फिट केलेला आहे, तो सगळ्याला पाहतो. जगाच्या जीवी आहे, सगळ्या जीवाच्या अंतःकरणात विराजमान आहे ईश्वर सगळ्यांच्या. म्हणून जगाच्या जीवी आहे, जगाच्या म्हणजे प्राणीमात्राच्या हृदयात आहे. परंतु कवनाचा काही नव्हे, कोणाचाच आणि काही संबंध नाही त्याचा, कोणाचाच काही असंग असल्यामुळे संबंध नाही. व्यापक असल्यामुळे सगळीकडे आहे, पण असंग असल्यामुळे कुठं त्याचं ममत्व नाही, आसक्ती नाही. जगची हे होय जाये तो शुद्धीही नेणे. संपूर्ण जगत हे निर्माण होतं, राहतं, प्रळय काळात नाश पावतं, शुद्धीही नेणे याची त्याला आठवणही नाही. का बरं? कारण आद्यस्थ जगत आहे आणि परब्रह्म किंवा ईश्वर तत्व अधिष्ठान आहे. अधिष्ठान सत्य असतं, आद्यस्थ पदार्थ खोटा असतो. आणि ज्या ठिकाणी जे आद्यस्थ असतं त्या आद्यस्थ पदार्थाच्या गुणदोषाने अधिष्ठानाचे लाभ हानी काहीच होत नाही. रज्जूवर सर्प भासला, रज्जू विषारी होत नाही. पुष्पमाळा भासली, रज्जू सुगंधित होत नाही. गुरुवारी डॉक्टर बाबू उदाहरण सांगतात, बैलाच्या शिंगावर एक माशी बसली, प्रवास करून आली होती बिचारी, कुठून? शिंगावर बसली, 2 तास विश्रांती घेतली, विश्रांती झाल्या तिला जाग आली, बैलाच्या डोळ्यासमोर म्हटले थँक्यू, तुमचे आभार आहे म्हणे. कशा करता? धन्यवाद, तुमच्या शिंगावर मी बसली, 2 तास विश्रांती झाली, आता मी निघाले. बैलाने उत्तर दिलं, बाई माशी, तू बसली हे मला माहिती नाही, आणि तू आता उठून चाली याची मला जाणीवसुद्धा नाही. तर अधिष्ठान परब्रह्माला जगत झालं आणि जगत निघून गेलं, शुद्धीसुद्धा नाही. जगची हे होय जाये तो शुद्धी हे नेणे. नादते कशचित पापम नचैव सुकृतम विभुः अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. 16व्या श्लोकापर्यंत या 3 श्लोकाचा एकत्र विचार आहे. न आदत्ते कशचित पापम न च एव सुकृतम विभुः अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. विभुः म्हणजे सर्वव्यापी असणारा परमात्मा ईश्वर. कशचित पापम न आदत्ते, कोणाचंही पाप स्वीकारत नाही. न च एवं सुकृतम आदत्ते, कोणाचं पुण्यही ग्रहण करत नाही. जगाच्या अंतःकरणात आहे, पण जगतातल्या प्राणी मात्राने जीवाने पाप केलं तो घेत नाही, आणि पुण्य केलं त्याचाही स्वीकार करत नाही, कारण तो असंग आहे. ईश्वर पापही घेत नाही, पुण्य घेत नाही. मग आपण तर म्हणतो त्याला अर्पण करावं, तो अग्नीप्रमाणे आहे, त्याला अर्पण केलं त्याला लागत नाही. अग्नीत ज्याप्रमाणे धान्य टाकलं की ते जळून जातं, तसं ईश्वर अर्पण कर्म केलं की ईश्वर ज्ञानस्वरूप अग्नी असल्यामुळे ते कर्म त्यालाही लागत नाही, जीवाने अहंकार सोडला की त्याला लागत नाही, म्हणून तो कोणाचं घेत नाही. तत्वता पाहिलं तर घेत नाही. भक्तीच्या प्रांतात अर्पण करता येतं हा भाग वेगळा, पण हा तत्वज्ञानाचा प्रांत आहे, हा जो विषय आहे ना तो. म्हणून कुणाचंही पाप तो ग्रहण करत नाही, कुणाचंही पुण्य स्वीकार करत नाही. लोक तर म्हणतात हा सगळा व्यवहार कसा घडतो? अज्ञानेन आवृतम ज्ञानम. सगळ्या जीवाचं जे ज्ञान आहे ना, अज्ञानाने झाकलं गेलं आहे, आवृत्त झाले आहे, तेनं
जंतवहा मुह्यंती, सगळे प्राणी मात्र मोहाला प्राप्त होतात. हे पाहणं सुद्धा मोहच आहे. अज्ञानेनावृतं ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवहा. त्यामुळे सगळे प्राणी मात्र आपलं ज्ञान ईश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे ईश्वर करता आहे, ईश्वर पालन करता आहे, संहार करता आहे असं म्हणतात ना, हे सगळं जीवाला झालेला मोह आहे. ईश्वरावर केलेला जो आरोप आहे ना, तो सुरजी पुढे येणार आहे शब्द आता. पाप पुण्य अशेषे पाशीची असतो न देखे. बाकी महापुरुषांनी अर्थ काय केला? ईश्वर कोणाचं पाप आणि पुण्य ग्रहण करत नाही. ज्ञानोबारांचा अर्थ त्यांच्याही पुढे आहे. ज्ञानोबारांचा जो पाप पुण्य पाहतच नाही तर ग्रहण तर लांबच राहिलं. पाप पुण्य अशेषे, अशेषे म्हणजे सगळ्या लोकांचे सगळ्या प्रकारचे पाप आणि पुण्य. पाशीची, पाशीची म्हणजे अतिशय जवळ. ईश्वर किती जवळ आहे हो? पाप आणि पुण्य जिथं संस्कार रूपाने राहतात ते आहे अंतःकरण, ते आहे बुद्धी. आणि बुद्धी सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे चैतन्य त्या ठिकाणी प्रतिबिंबित होतं. इतका परमात्मा त्या बुद्धीच्या जवळ आहे. इंद्रियानी पराण्याहू इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. हा आत्मा आहे किंवा परमात्मा आहे. पाप पुण्याच्या अतिशय जवळ आहे, पण जवळ असताना सुद्धा न देखे तो पाहत नाही. का पाहत नाही? कारण तो आहे पारमार्थिक सत्तेतला आणि पाप पुण्य व्यावहारिक सत्तेतला, म्हणून पाहत नाही. आणि साक्षी होऊ न ठके रे गोठी कायशी. तो साक्षी होऊ न ठके. ज्या पदार्थाचं प्रकाशन निर्विकार रूपाने केलं जातं असं प्रकाशन करणारं चैतन्य त्याला साक्षी म्हणतात. विकार तर कोणता होत नाही. राग नाही, द्वेष नाही, हर्ष नाही, अमर्ष नाही, सुख नाही, दुःख नाही, फक्त प्रकाशन करणं. पंचदशी कारण यासाठी एक नाटकदीप नावाचं प्रकरण त्याची रचना केली बघा. ज्याप्रमाणे त्या रंगमंचावर नाटक होतं आणि त्या नाटकावर अभिनय झाला की तिथं एका कोपऱ्यामध्ये असणारा दिवा त्या सगळ्या नाटकाचं प्रेक्षकांचं सगळ्यांचं प्रकाशन करतो. पण बाकीचे लोक असे वा क्या बात आहे असं म्हणतात ना लोक. काही लोक असे हात वर करतात बघा, असे दाद देतात. तसा दिवा दाद देतो का? देत नाही. बरं, सगळा रंगमंच निघून गेला. आता त्या नाट्यगृहामध्ये कुणीच नाही. ते सगळ्या अभावांचं प्रकाशन करतो. मग दिवा रडतो का? मी एकटाच आहे हो, कोणीच नाही सोबती, मला कोणी कॉलही करत नाही असं म्हणतो का दिवा? नाही, मी एकटाच आहे असं म्हणतो का? नाही म्हणत. म्हणजे दिव्याला भाव आणि अभाव याचा विकार नाही होत. प्रकाशन तर सगळ्यांचं करतो. जो निर्विकार राहून सगळ्यांचं प्रकाशन करतो त्याला साक्षी म्हणतात. जैसा दीप ठेवेला परिवारी कवना ते नियमी नानिवारी कवन कवन व्यापारी राहते हे ने. तो जैसा का साक्षीभूतो. जसा दिवा साक्षीभूत आहे, गृह व्यापाराच्या प्रवृत्तीला हेतू आहे, पण कोणाचं नियमन करत नाही, कोणाचं निवारणही करत नाही, त्याला तरी आपण साक्षी म्हणतो. ज्ञानोबा म्हणतात साक्षी होण्याकरता समोर पदार्थ असावा लागतो ना, तर आपण त्याचं प्रकाशन करतो. पण तत्वता सिद्धांत पाहिला तर एकमेवा द्वितीयम ब्रह्म. ब्रह्म एकटंच एक आहे आणि त्याच्या वाचून त्याच्या सत्तेतलं दुसरं काहीच नाही. जर त्याच्या सत्तेतलं नसेल तर प्रकाशन कसं करणार? म्हणून साक्षी होऊ न टके. कारण साक्षी होण्याकरता साक्ष पदार्थ असावा लागतो. आणि साक्ष पदार्थच कोणता नाही तर मग साक्षीचा व्यापार किंवा आरोप कसा करायचा? साक्षीही होऊ न टके एरी गोठी कायशी. जर तो साक्षीच होत नाही तर मग तो करता होईल का? एरी गोठी कायशी. इतर गोष्ट कशी करता नाही. मग करताच होत नाही तर भोगता होईल का? भोगताही होणार नाही. किंबहुना तो साक्षीही नाही, तो कोणत्या पदार्थाचा ज्ञेय पदार्थ नाही, ज्ञाताही नाही, भोगताही नाही आणि करतासुद्धा नाही. इतका तो अलिप्त असंग निर्विकार स्वरूपाने विद्यमान आहे. स्वे महिमनी प्रतिष्ठित हा. तो आपल्या महिमेमध्येच आहे. पाप पुण्य अशेषे पाशीची असतो न देखे आणि साक्षी येऊ न ठके रे गोठी कायसी. पण अध्यारोप आणि अपवादाच्या भाषेमध्ये पै मूर्तीचे निमेळे जगताच्या संगती करता. मूर्ती म्हणजे आकार किंवा देहाची संगती. जर त्याचे
देहाची संगती घेतली तर प्राणी मात्राच्या देहाच्या संगतीनं व्यापक रूपाने प्रत्येक देहामध्ये विद्यमान होऊन, कारण ईश्वराचे सगळे अंश आहे, त्यामुळे देहाच्या संगतीने मूर्तीचे मेळे, या आकाराच्या मेळाने तो मूर्तची होणे खेळे, तो मूर्त झाला आहे असं होऊन सगळ्या प्रकारची क्रीडा करतो, परंतु अमूर्तपण न मैळे दादूला याचे. दादूला म्हणजे प्रभू, स्वामी, धनी, मालक दादूला म्हणतात त्याला. पण त्याचा अमूर्तपणा मात्र अजिबात मलिन होत नाही, बिघडत नाही. घटोपाधी आला, घटामध्ये आपण पाणी ठेवलं, त्या घटामध्ये आकाश आहे, त्याला काय म्हणतात? घटाकाश. त्या घटात पुन्हा पाणी ओतलं आणि पाण्याला गरम केलं. घटही गरम होतो, मातीचं भांडं गरम होतं, पाणी गरम होतं. नाही म्हणे ते आकाश आहे ना, ते आकाश त्यातलं, ते आकाशाला गरम झालं बरं, त्याला घामाच धारा लागल्या. होतं का असं कधी? आकाश निराकार आहे. मग जर व्यावहारिक सत्तेतला आकाशसुद्धा जर गरम होऊ शकत नाही तर परमात्मा निराकार आहे. म्हणून तो मूर्तीमध्ये जरी आला, जसं आकाश घटात जरी आलं तर आकाश रूपाने घटसंबंधाने त्याला विकार नाही, तसं मूर्ती म्हणजे आकाराच्या रूपात जरी परब्रह्मतत्व भासू लागलं उपाधीच्या योगाने, परी अमूर्तपण न मैळे दादूला याची. त्या प्रभूचा अमूर्तपणा मात्र मलिन होत नाही. आणि मग लोक तर म्हणतात की त्याने सगळं निर्माण केलं. यतो वायुमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ते यत् प्रयन्ते विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. अशी तर श्रुतीच आलेली आहे. तो सृजी जगताला निर्माण करतो, पालन करतो, सगळ्या प्राणीमात्राचं कर्म संपलं की संहारी, ऐसे बोलती जे चराचरी. ज्ञानोबा म्हणतात असं अध्यात्माच्या विश्वामध्ये जे काही प्राणीमात्राकडून बोललं जातं ते अज्ञान गावधारी, ते सगळं अज्ञान आहे बरं अर्जुना, हे पंडकुमारा जाणून घे. म्हणजे ईश्वर निर्माण करतो, पालन करतो, नाश करतो असं म्हणणंसुद्धा खऱ्या तत्वाने पाहिलं तर अज्ञान आहे. आणि जोपर्यंत अध्यारोप अपवादाची भाषा आहे तोपर्यंत ही संगती आहे. संगती आहे. जगताच्या संगतीकरता म्हणावं लागतं की तो उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणारा आहे. जगताची प्रतीती येते आपल्याला म्हणून. जेव्हा जगताच्या प्रतीतीचा संबंध राहणार नाही तेव्हा हा ईश्वरावर केलेला आरोपच आहे ना. तो निर्माण करतो, पालन करतो, संहार करतो, हा ईश्वरावर केलेला एक प्रकारचा आरोप आहे. आणि हे सुद्धा म्हणणं अज्ञानाच्या भूमिकेतलं आहे. म्हणून कक्षा आहे बरं. उच्चतम अधिकाराला प्राप्त सारतो हे म्हणतो ईश्वर निर्माणही करत नाही, पालनही करत नाही, संहारही करत नाही. का? तो असंग आहे ना, निर्विकार आहे, अक्रिय आहे. त्यामुळे त्याच्यावर हा आरोप लावू नये. आणि आरोप लागत असेल तर मग तो अलीकडच्या भाषेमध्ये, जसं की वेदांत शास्त्रामध्ये मुख्य काय आहे? अजातवाद. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता, कदा कल्पांती घडेना. मुख्य अजातवाद आहे. नाही पटला मग विवर्तवाद. त्याच्या अलीकडे दृष्टीसृष्टीवाद, त्याच्या अलीकडे सृष्टीदृष्टीवाद. जसे अधिकारानुसार हे विचार आहे तसा मुख्य विचार हे आहे, ईश्वर असंग निर्विकार अक्रिय आहे. पण नाही कळाला तर मग जगताचा करता, पालन करता, संहार करता, अशा त्या भूमिका आहे. आणखीन एक श्लोक आहे, त्याचे श्लोकाचं चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.